जो रीजनल फिल्म्स है उसमें ज़्यादा ओरिजिनलिटी है और ज़्यादा जुड़ाव है, तो दैट्स व्हाई आई थिंक लोग उसे ज़्यादा पसंद कर रहे हैं। ओके, एंड इस मूवी में आपका सबसे पसंदीदा कैरेक्टर कौन सा है, प्लीज बता दीजिए। यहाँ पर आपके सामने सारे कलाकार बैठे हुए हैं। क्यों जूते मरवा रहे हो? ये जानबूझ के इन्होंने मुझे पूछने के लिए बोला था सर। एक तो चारों बोल दीजिए या फिर एवरीवन इज सो गुड। सर आहे त्यांच्या सर चित्रपटाचं डिरेक्शन तुमच्याकडे आहे, मल्टी स्टारर मूवी, त्यात एक कॉप थ्रिल असणार आहे या चित्रपटात म्हटल्यानंतर ज्या प्रकारचा यांचा म्हणजे हिस्ट्री जिओग्राफी चित्रपटांमधले कॅरेक्टर्स राहिलेले, या कॅरेक्टर्स मध्ये यांना टाकत असताना एका कॉपला रोमॅन्टिक वगैरे असं काही न दाखवता कसं जमलं? थ्रिलर सिनेमा असल्यामुळे रोमॅन्टिक गाणं किंवा गाणी असं नसणारच होतं. बरोबर, सस्पेन्स थ्रिलर आहे म्हणून पण एक आहे, सगळेजण विचारतात स्वप्नील जोशी कॉप का, स्वप्नील जोशी कॉप वाटतात का, पण आता लुकमुळे सगळ्यांना कळतंय की काय आहे एक्झॅक्टली. पण मला वाटतं आपण ह्याच्यावर डिस्कशन करण्यापेक्षा ट्रेलर बघणं लवकर जास्त जरुरी आहे, तर आपण तिकडे मूव्ह होऊया असं मला वाटतं. नक्कीच, पण प्रत्येक चित्रपटाचे काही चॅलेंजेस असतात आणि काही मजा सुद्धा असते. या चित्रपटातली काय मजा तुम्हाला वेगळी वाटली करत असताना? सगळंच, एकतर दर्जेदार निर्माता आनंद पंडित यांच्यासारखा इतका महान निर्माता आम्हाला सत्कार. पुढचं नाव आहे सचिन चिटणीस सरांचं. सर प्लीज स्टेजवरती या. स्टेजवरतीच थांबा इथे. खरं तर आतापर्यंत अनेक चित्रपट, अनेक घडामोडी यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि आज जिलेबीच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करता येतो. खरं तर हे भाग्यच आपल्या सगळ्यांचं. पुढचं नाव मंदार जोशी सरांचं आहे. सरांसाठी एकदम जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या एका वेगळ्या अंदाजामुळे ते फेमस आहेत सध्याच्याला. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजे. पुढचं नाव आहे बिपिन कुलकर्णी सरांचं. सर प्लीज स्टेजवरती या. सर आता तुमचा फोटो कोण काढणार तिकडनं? काढतील पण तुमच्यासारख्या येईल का? सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर आपल्यासारख्या युवक पत्रकारांसाठी ते इन्स्पिरेशन आहेत, किंवा सगळेच इन्स्पिरेशन आहे. पुढचं नाव आहे कपिल देशपांडे सरांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर असं समजा की प्रातिनिधिक स्वरूपात तुमचाच सगळ्यांचा इथे सत्कार होतोय. शक्य असतं आणि वेळ असता तर आपण नक्कीच केला असता. आता मी सगळ्यांना विनंती करेन की एक छान असा ग्रुप फोटो आपण घेऊयात सगळ्यांचा मिळून. गणेश सर प्लीज तुम्ही पण या. महत्वाचा मधला दुवा येते सर. वा, उत्तम. थँक्यू सो मच. सगळ्या मान्यवरांचे आभार. आणि हा प्लीज. पत्रकाराने बोलायची संधी सोडायची नसते हे नक्की आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही असाच दिवस नाट्य संमेलन झालं त्यावेळेला 100व्या की तो योग होता की पहिल्यांदा इतिहासात आपण संमेलनाच्या व्यासपीठावर बाळशास्त्री जांभेकरांचा फोटो लावला लॉन्च करू शकलो. त्यामुळे एकदा संपूर्ण जिलबीच्या टीम तर्फे आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात आणि आजच्या दिवशी आमच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहिलात. तुमच्यापैकी प्रत्येकाचं मनपूर्वक अभिनंदन.
आणि आभार. प्रातिनिधिक स्वरूपात 5-6 लोकांचा सत्कार झाला, पण हा सत्कार आमच्या प्रत्येक पत्रकार मित्राचा आहे, आमच्या प्रत्येक पत्रकार मैत्रिणीचा आहे, जे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवस रात्र एक करतात आणि वेळ नाही, काळ नाही, तहान नाही, भूक नाही, आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने मोठं करता. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. मला खूप मजा आली चित्रपट करताना. मला असं वाटतं की जिलबीसारखा चित्रपट नटाच्या वाट्याला येणं हे नटाचं भाग्य आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की एन ऍक्टर इज रिस्ट्रिक्टेड बाय द चॉईसेस दॅट ही हॅज. मला लाख वेगळं काम करायचं, पण वेगळं काम माझ्याकडे आलं पाहिजे. त्यामुळे मला विशेष आभार मानायचे आमच्या दिग्दर्शकांचे, नितीन कांबळे यांचे, की नितीनला असं वाटलं की या रोलमध्ये तो मला इमॅजिन करतोय. आणि मला आभार मानायचे आमच्या निर्मात्यांचे, आदरणीय आनंद पंडित सरांचे, कारण वेगळ्या चित्रपटाला बॅक करण्यासाठी वेगळा निर्माता लागतो, ज्याच्याकडे विजन आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे पेशन्स आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्याकडे चित्रपटावर नितांत प्रेम करण्याची भावना आहे. आणि तो माणूस आनंद पंडित आहे. ते पैसे टाकणारा निर्माता नाही आहे, ते चित्रपटांवर प्रेम करणारा निर्माता आहे, चित्रपट जगणारा निर्माता आहे. आणि असा निर्माता या चित्रपटाला असणं अत्यंत गरजेचं होतं. त्याचबरोबर आभार मानले पाहिजेत राहुल दुबेंचे, कारण ज्या पद्धतीने ते चित्रपटाच्या मागे उभे राहिले आणि जसा चित्रपट नितीनला अपेक्षित आहे तसा चित्रपट बनवण्यासाठी या सगळ्यांनी जी मदत केली, त्यामुळे कदाचित तुम्हाला ट्रेलर वेगळा वाटतोय किंवा आवडतोय. मला फार भारी वाटतंय की या चित्रपटाचा मी भाग होऊ शकलो. आनंद सरांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, नितीन बरोबर मी असा चित्रपट करू शकलो. मी आणि प्रसाद गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की एकमेकांबरोबर काम करूया, आणि आता आम्ही अनेक गोष्टी एकत्र करतोय, पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने गोड झाली ती जिलबीमुळे. आणि पहिल्यांदा मी आणि प्रसाद एकत्र आलो जिलबीच्या निमित्ताने. सो असे अनेक उत्तम योग आहेत. मला अल्ट्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानायचे, जे या चित्रपटाशी आता जोडले गेलेत आणि काय म्हणूया, त्यामुळे आमची ताकद वाढली सर. सो थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. मला खूप भारी वाटलं, खूप वेगळा रोल आहे, खूप इंटरेस्टिंग रोल आहे. असं काम मी स्वतःला करताना पाहिलेलं नाही, असं काम करताना तुम्ही मला पाहिलेलं नाही. आणि मला असं वाटतंय की सध्या नाव जरी जिलबी असलं तरी त्याला एक तिखटपणा आहे बरोबर त्या जिलबीला, आणि सध्या तिखटपणा असणाऱ्या फिल्म्स जास्त हवा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जिलबी तुम्हाला गोडही लागेल, गूढही लागेल आणि आनंदही देईल. वा. आणि आनंद हे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर सध्याच्याला एकच चेहरा येत होतो, म्हणजे प्रसाद दादा. याच अच्छा